वाग्मोहनदान सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आजच्या सत्रामध्ये खूप खूप हृदयापासून सगळ्या माझ्या कुटुंबियांचं स्वागत करते. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचं उच्च स्व यांना सगळ्यांना प्रणाम करत आपण आजचं सत्र सुरुवात करू. आज मी एका ठिकाणी ट्रॅव्हल करून दुसऱ्या कुठेतरी जागेमध्ये आले आहे आणि त्यामुळं प्रवास झालेला आहे बराचसा. तशा सगळ्या गोष्टी होत्या आणि मला वाटत होतं, की आज सत्र घ्यावं किंवा नाही, पण काल आपलं तसंही सत्र झालेलं नाहीये. आपण जी उजळणी आहे आपली 7 दिवसाची, त्यामधले अ, आपले 2 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे आजचं सत्र आपण घेऊ, असं एक संदेश येत होता. म्हणलं ठीक आहे. तर आपण सगळेजण 2 दिवसाचं जे राहिलेलं आहे आपलं, तो सराव सुद्धा घेऊ आपला. अ, त्या दिवशी जसं मी ग्रुपवर टाकलं होतं ना, तर काही जण पहिल्या दिवसापासून करतायत, पहिल्या आठवड्यापासून. हृदयात केंद्रित होणे. कारण आता काय व्हायला लागलंय, थोडंसं पुढे आलोय आपण युनिफेडच्या सरावामध्ये आणि छोट्या-छोट्या सरावांमधूनच, दैनिक क्रियांमधूनच सगळ्यांना खूप छान-छान अनुभव येतायत. त्यामुळे आता बऱ्याच जणांना असं वाटतं, की आता आम्ही थोडं पुन्हा पहिल्यापासून करतो, असं आहे. आणि जी तुमची इच्छा असते ती जरूर सुरू ठेवा. कारण तशी इच्छा होणं मुळातच आपला उच्चस्व आपल्याला सांगत असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता तुम्हाला जर वाटलं, की पहिल्यापासून मला अभ्यास सुरू करायचा, तर जरूर सुरू ठेवा तो अभ्यास. त्यासाठी कुठली पण मदत पाहिजे असेल, तुम्ही कधीही विचारा. व्हिडिओजमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मी अशी एक सजेशन देईन, की ज्यांना असा पहिल्यापासून अभ्यास करायचा आहे, पहिली सुरुवात तुम्ही व्हिडिओ ऐका. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पहिला व्यवस्थित धडा लाईन टू लाईन एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर धडा वाचन करा. तर काही जण मला विचारत होते, की आम्ही धडा न वाचता डायरेक्ट नोट्स वगैरे वाचून करू का? तर असं नका करू. कारण तुम्ही जेव्हा व्हिडिओ ऐकून मग तुम्ही धडा वाचन कराल, तेव्हा तुम्हाला अजून जास्त तो समजेल धडा व्यवस्थित. कारण मला माहिती आहे त्यातले शब्द बऱ्याचशा आपल्याला नवीन आहेत आणि समजत नाहीत, असं पण होतं. तर त्यामुळे जरूर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ ऐकून मग धडा वाचन करा. आपल्या शब्दांमध्ये लिहून काढा नोट्स, हे जसं मी सांगितलंय. तर मागच्या काही दिवसांमध्ये इतकी छान अनुभव शेअर केले मला मास्टर्सनी, की सहजपणे त्यांची कामं होतायत. खूप बदल झालेला आहे दृष्टिकोनामध्ये ऑलरेडी, ज्याला आपण आयाम म्हणतो, डायमेन्शन म्हणतो. आपल्या बघण्यामध्ये खूप बदल जाणवतोय त्यांना. थोड्या-थोडक्याच सरावांमधून. तर आपण जर पूर्ण थोडंसं खोलात जाऊन रोजच्या रोज सराव जसा सुरू ठेवला ना, तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये बदल जाणवायला लागतील. तर त्यामुळे विश्वास ठेवा, की काहीतरी कारण आहे. म्हणूनच आपण इथे आहोत. एक ताई मला म्हणत होत्या, की मला उच्च स्वसोबत कनेक्शन कसं फील करायचं मला समजत नाहीये, की माझं उच्च स्वचं कनेक्शन आहे का नाही? तर मी एवढंच सांगेन, की उच्च स्वचं कनेक्शन आहे. म्हणूनच थोडी का होईना, तुम्ही युनिफाईडच्या सरावाला सुरुवात केली. आतून काहीतरी तो आवाज सांगतोय, की हे वाच, हे कर. अशी कुठलीही साधना, फक्त युनिफाईड म्हणूनच नाही. त्यामुळं असं जराही विचार करू नका, की आपण उच्च स्वशी जोडलेले आहोत का? आपल्याला नाव मिळतंय का? संकेत मिळतोय का? सगळं आहे, सगळं जोडलेले आहात अंतरात्म्याला तुमच्या. म्हणूनच आहात. हे मी वारंवार ह्याच्यासाठीच सांगते, कारण असं होतं. असं होतं, की आपण अनेकांचे अनुभव ऐकल्यानंतर वाटतं मला येत नाहीयेत अनुभव म्हणजे माझं कुठे काही चुकतंय का काय? तर असं अजिबात नाही. पहिली तर गोष्ट काढून टाका. आपण कुठेही चुकत नाहीत. आपण परिपूर्ण आहोत. प्रत्येक क्षणाला आपण परिपूर्ण आहोत. हं. तर ह्याच नोटवर आज जास्त वेळ न घेता शेअरिंग माझं असं जास्त न करता आज मी जे काही असेल ते आपण परत उद्यापासून करू. पण आज मला 2 धड्यांची घ्यायचंय. त्यामुळे मी ते दोन्ही आज शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत. एक मिनिट. हं. आपण जे बघितलं मागच्या
3-4 दिवसापासून आपला हा रिव्हिजन सुरू आहे. है ना? पुन्हा एकदा थोडंसं आपण बघू. पहिल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं म्हणजे 9वा आठवडा. तो पहिला दिवस म्हणा. म्हणजे आपण काय बघतोय? पुनरावलोकन धडा बघतोय. धडा 16वा. धडा 16वा पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू. मागच्या 7 आठवड्यांमध्ये आपण जे धडे कव्हर केले, शिकले, नवीन गोष्टी ऐकल्या, इच्छा ह्या सगळ्यांवर आपण काम केलं. त्या सगळ्यांचा आपण एक उजळणी घेतोय. ते आपण एक-एक, वन बाय वन रोज एक दिवस आजचा मागचा जो आठवडा आहे त्याची उजळणी करतोय. पहिल्या दिवशी आपण खऱ्या इच्छांचा दावा करणे. हा कुठला होता पहिला दिवस म्हणजे धडा 9वा. त्यानंतर आपण बघितलं खऱ्या इच्छा काय आहेत हे आपण बघितल्या, विचारल्या आपल्या उच्चस्वला. दुसऱ्या दिवशी आपण गेलो म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 10व्या आठवड्यामध्ये खऱ्या अशा इच्छा कळल्या. आता त्यांचं विश्व निर्माण कसं करायचं, म्हणजे मॅनिफेस्ट कसं करायचं, हे आपण शिकलो. त्यानंतर आपण आलो तिसरा दिवस, याचा अर्थ धडा 11वा, ज्याच्यामध्ये आपण हृदयाला जिवंत करणे शिकलो. हृदयाला जिवंत करण्यामध्ये आपण एक सूत्र म्हणतो, की मी सामर्थ्य देतो माझ्या हृदयाला, मी जागृत करतो. म्हणजे हे जे आपण बघितलं, की आज हृदय जागृत करणार आणि सामर्थ्यवान करण्यासाठी तयार केलेलं निर्मिती सूत्र आपण म्हणतो. सोबतच आपण हो नाहीचे संकेत म्हणतो. हा कुठला धडा आहे? हा आहे धडा 11वा. ठीक आहे. त्यानंतर आपण गेलो ते प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे, धडा 12वा. यामध्ये आपण विविध प्रकारच्या स्वरूपाच्या प्रेमाचा अनुभव करतो. एखाद्या माझ्या मैत्रिणीने मला फोन करून जरी कुठे सांगितलं, की हे वर्कशॉप आहे, हा कोर्स सुरू आहे, तुला ॲडमिशन घ्यायचंय का घे. आणि त्यानंतर मी त्या वर्कशॉपला ॲडमिशन घेतलं. म्हणजे मी हे उदाहरण अगदी खरं झालेलं सांगतेय आणि मला ते नुकतंच समजलं आणि त्या ज्या मास्टरनी मला हा अनुभव सांगितला त्यांनी मला हे पण सांगितलं, की "ताई मी तेव्हा प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करण्याचं सूत्र म्हणलं होतं आणि मला तो अनुभव आला." आता ह्यामध्ये अनुभव असा होता, की त्यांना एका ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं होतं कोर्सला. म्हणजे त्यांना माहीत नव्हतं ते खरं. मैत्रिणींनी सांगितलं, की असा-असा कोर्स सुरू आहे, ते कुठलं तरी वर्कशॉप आणि तू त्याच्यामध्ये ॲडमिशन घे. 3-4 दिवसाचं होतं आणि ते त्यांनी अटेंड केलं. ते शिकून घेतलं ते स्किल. त्यानंतर त्यावरून पैसे कमवायला सुरुवात झाली त्यांची आणि त्यांना इतका चांगला अनुभव आलाय, की पैसे तर सहजपणे मिळतायत, पण जो आनंद आहे ना, ते शिकून स्वतः काहीतरी हाताने क्रिएट करण्याचा, बनवण्याचा. ह्यामुळं त्यांना असं वाटलं, की मी एक प्रकारचं प्रेम अनुभव केलं. प्रेम कुठलं-कुठलं? मैत्रिणींनी फोन करून सांगणे. मैत्रिणीच्या रूपामध्ये प्रेम मिळालं. दुसरं म्हणजे तो हाताने बनवण्याचा एक आनंद. ते दुसरं प्रकारचं प्रेम. ते बनवताना हाताने जसं लोकरीचं कोणी विणत असेल किंवा हाताने पेंटिंग करत असेल, तर जे आनंद, सुख मिळतं. इव्हन स्वयंपाक करताना सुद्धा आपण बनवतो. एक प्रकारचा त्याच्यामध्ये एक एक आनंद असतो, की काहीतरी माझ्या हाताने मी घडवते. अशा प्रकारे आणि त्यातून तिला जे बनवल्यानंतर जेव्हा तिची विक्री झाली त्या गोष्टींची, तेव्हा तो आनंद अगदी म्हणजे अ, खूप गोष्टींपेक्षा वेगळा आणि मोठा आनंद होता, असं ती मला सांगत होती. सो हाताने त्या बनवण्याच्या वस्तू आणि त्या विक्री करणं, ह्या सगळ्यांमधून एक प्रेम अनुभव केलं गेलं. जे तिच्यासाठी तिच्या मैत्रिणींनी निर्माण केलं. मैत्रिणीचा फोन आला आणि ती त्या वर्कशॉपला गेली. तर अशा प्रकारे कुणाच्या तरी रूपाने प्रेम मिळालं. हा अनुभव तिने मला सांगितला आणि खरोखर हा प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव असेल, की कुठल्यातरी रूपाने बाबाजींनी ह्या धड्यामध्ये एक सांगितलंय, की तुम्ही प्रेम पाठवत राहा आणि जेव्हा तुम्हाला कुठल्यातरी रूपाने, प्रकारे तुम्हाला प्रेम मिळेल कुठून तरी, तेव्हा मग तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका. आणि ह्यामधलं एक महत्त्वाचं वाक्य आहे बरं का, हे ह्या धड्यात आहे बघा. लक्षात ठेवा, प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करण्यामध्ये हे वाक्य आहे, की मी एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. बाबाजी असं म्हणतात, की तुम्ही प्रत्येकजण अद्वितीय आहात. जसे तुम्ही आहात, तुमची भावंडं, तुमचे नातेवाईक प्रत्येकजण अद्वितीय आहे. युनिक आहे. जे त्याच्यात आहे तुमच्यात नाहीये, जे तुमच्यात आहे त्याच्यात नाहीये. म्हणून प्रत्येकामध्ये मतभेद असू शकतात घराघरामध्ये. याचं कारण, की जसे मी स्वतंत्र विचार करते, तशीच ती व्यक्ती पण करते. म्हणून आपल्यामध्ये घरामध्ये बऱ्याचदा खटके उडतात, आपल्या एकमेकांशी पटत नाही. कारण प्रत्येकजण स्वतंत्र विचाराने काम करतो. पण ह्याच धड्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय, की ह्या सगळ्यांना जोडणारं प्रेम माझ्यात अखंड प्रवाहित होतं. मी एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे आणि मी आज प्रेमाचा प्रकाश सगळीकडे प्रसारित करतोय, पसरवतोय. हे आपण प्रेमाच्या प्रवाहामध्ये अनुभव केलं. जसं विशेषतः व्यक्तीबरोबरच्या नात्यामध्ये सुद्धा प्रेम आणि अधिक सुंदरपणे व्यक्त होत असल्याचं तुम्हाला जाणवेल. हे आपण त्या धड्यामध्ये बघितलं. पुढच्या धड्यामध्ये आपण आलो तेव्हा बघितलं सहजतेने योग्य कृती प्राप्त करणे. म्हणजे अशी
असं कर्म करणे, की जे अगदी सहजपणे आता मला समजायला लागले हे, की मला माझ्या यशाच्या मार्गावर, माझ्या योग्य मार्गावर मला ठेवते. अशा ॲक्शन छोट्या-छोट्या स्टेप्स मी घ्यायला शिकले. आपोआपच माझ्याकडनं ती कर्म घडतायत, जी मला पुढे माझ्या त्या लक्ष्य, जे माझं गोल आहे तिथपर्यंत मला घेऊन जात आहेत. आणि आत्ता मला असं वाटत असेल, की "अरे, मी हे का करतीये? ह्याचा काय संबंध आहे? हे कसं काय माझ्याकडून घडतंय?" पण ह्या सगळ्यांचा एक कनेक्शन आपल्याला हळू-हळू समजतं, जेव्हा आपण त्या मार्गावर पुढे जातो. म्हणून ह्याला योग्य कृती प्राप्त करणे असं म्हटलंय, की तुम्ही जेव्हा एखादं कर्म तुम्ही करताय, जेव्हा तुम्ही आपली ही साधना करताय हृदयात जाण्याची, ध्यान लावण्याची, तेव्हा तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी अशा असतील, की जेव्हा तुम्हाला वाटेल, "हे मी का करतीये?" ते केल्यानंतर तुम्हाला जाणवेल, की हे केल्यामुळं खूप बदल झाला माझ्या आयुष्यामध्ये. बरं झालं मी हे केलं आणि असेच 2-3 अनुभव मला मागच्या आठवड्यात आपल्या मास्टरनी सांगितले, की ताई आम्ही ज्या गोष्टींना खूप दुःखद समजत होतो, खूप त्रास देणारं समजत होतो. असं वाटत होतं, का बरं हे मला माझ्या आयुष्यात भगवंतानी म्हणजे का आलंय माझ्या आयुष्यात हे? मी का असं निवडलं असेल माझ्या विचारांनी? कारण आता ते सगळ्यांना आतमध्ये तर समजलंय, की आपणच आपल्या विचारांनी निवडतो, निर्माण करतो. मग 1-2 मास्टर असं पण म्हणल्या, की मी विचार करत होते, की मी का हे असं निवडलं असेल विचारांमधनं? हा अनुभव मला का दिला जातोय? पण काही दिवसानंतर समजलं, की हे बरं झालं गेलं. म्हणजे त्यावेळेस जरी मला दुःख जाणवलं, तरी सुद्धा ती कृती, ती ॲक्शन माझ्यासाठी उपयोगाची ठरली. अशा प्रकारे एक विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. हा पण आठवडा आपण बघितला. त्यामध्ये सुद्धा आपण सगळं काही आपल्या उच्च स्वलाच मागतो. त्याच्यानंतर आपण काल जे घेतलं नाही ते म्हणजे चांगलं आरोग्य निर्माण करणे, यासाठी सूत्र बनवणे. आता इथं मला अजून एक सगळ्यांना सांगायचंय. इथं तुम्हाला काय-काय करायचंय किंवा काय-काय हे सगळं जरी लक्षात नाही राहिलं, तसं तुम्ही लिहून घेत असाल अशी मी अपेक्षा करते. लिहून घ्या म्हणजे खूप सोपं होईल तुम्हाला सगळ्यांना. नसाल अजून तुम्ही लिहिलेलं तर. पण असं जर कुणाला काही एक थोडंसं कन्फ्युजन असेल, की काय-काय लक्षात ठेवावं. सगळ्यात सोप्पं आहे. डोळे बंद करायचे, हृदयात जायचं आणि सरळ मार्गदर्शन विचारायचं. बरं, आता अजून एक सांगायचं म्हणजे एक आपल्या सविताई पण मला त्या दिवशी म्हणत होत्या, की मी अ, उच्च स्वला प्रश्न विचारलाच नाही. माझ्या लक्षातच नाही, की हा प्रश्न विचारणं माझ्यासाठी हिताचं आहे का नाही? सर्वोच्च हिताचं आहे का नाही? असं विचारलं नाही आणि डायरेक्ट माझ्याकडून तो प्रश्न आपोआपच विचारला गेला आतून. तर ते योग्य आहे का? मी असं आपल्याला काय सांगितलं बाबाजींनी, की तुम्ही आधी विचारा डोळे बंद करून, की हे उच्चस्व मला हे मार्गदर्शन मी तुला विचारणं, हा प्रश्न विचारणं माझ्या हिताचा आहे का नाही? आणि जर तुम्हाला होचा संकेत आला, तर तुम्ही पुढे जा. पण त्या दिवशी असं झालं, आसावरीताईंनी तो प्रश्न डायरेक्ट त्यांच्याकडनं आपोआपच गेला पुढे. तर ह्याबद्दल मला सांगायचं होतं, की असं जर तुमच्या लक्षात नाही आलं आणि तुम्ही डायरेक्ट जरी प्रश्न विचारला, तर ते काही बिघडत नाही. कुणी आपल्याला शिक्षा करणारं नाहीये तिथं. की तू असं कसं काय विचारलं डायरेक्ट? आपलाच आत्मा आहे ना तो. तर तो असं म्हणणार नाही तुम्हाला, की तू कसं काय मला काहीच न विचारता प्रश्न विचारला, असं म्हणणार नाही तो. पण काय होऊ शकतं, अ, अशी गोष्ट, की जिथं तुम्हाला अनेक पर्याय आहेत आणि तुम्ही कुठला पर्याय बेस्ट आहे असं विचारताय त्याच्यामधला. म्हणजे हे करणं माझ्यासाठी बेस्ट आहे का? ह्या प्रश्नाचं कदाचित उत्तर चुकीचं येऊ शकतं. कारण 15व्या धड्यामध्ये आपल्याला बाबाजींनी स्पष्ट सांगितलंय, की आपण असं नाही विचारू शकत, लिमिट नाही घालू शकत स्वतःला. त्या चौकटीत बसवायची गरज नाहीये, कारण आपण लिमिटलेस आहोत, अमर्याद आहोत आणि अशा वेळी सगळे ऑप्शन्स आपल्यासाठी तितकेच योग्य आहेत. त्यामुळे असं सांगितलं गेलंय आणि जर तुम्हाला असं वाटलं, की मला हा प्रश्न विचारायचा आहे, तर तुम्ही तो विचारा, काय उत्तर येतं बघा. बऱ्याचदा ते उत्तर चुकीचं येऊ शकतं, जर ते तुम्ही विचारणं योग्य नसेल तर. कारण ह्याची कारणं काय असतात, तुम्हाला आतमध्ये खोलवर त्याचं उत्तर आधीच माहीत असतं. म्हणजे मला खोलवर माहिती आहे, की करणं योग्य आहे, तरी पण मी विचारतीये. अशा वेळी तो उत्तर देणार नाही आपल्याला, असं होऊ शकतं उच्चस्व. दुसरं म्हणजे आपल्याला स्वतंत्र इच्छा, की आपण आपण आपलं डोकं लावून करणं, अनुभव घेणं गरजेचं आहे. त्यावेळी सुद्धा उत्तर येत नाही आपल्याला. तर ह्या 2च गोष्टी आहेत. असं काही नाहीये, की तुम्ही विचारलं नाही. मी हे विचारणं योग्य आहे का? हायर सेल्फ मला सांगा आणि ते न विचारता तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारला, तर काही गुन्हा नाहीये त्याच्यामध्ये. इट्स नॉट अ क्राईम. त्याच्यात काही चूक नाहीये. पण एवढंच आहे, की त्याची उत्तरं कशी येतील माहीत नाही. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला आत माहीत असतं, म्हणून नीट येणार पण नाही. असं त्याचं एक असू शकतं.
पण पूर्ण विश्वासाने विचारा जर तुम्हाला असं वाटलं, तर नक्की विचारून बघा की काय उत्तर येतं. समजा असं चुकून कधी गेलं आपल्या डोक्यातनं, की "अरे, मी हे विचारलंच नाही." मी डायरेक्ट प्रश्न विचारला. तर बघा काय उत्तरं येतात. आणि हे सगळ्याला नाहीये लागू. ज्या लोकांना मला क्षमा करायची त्यांच्यासाठी आपण नाही विचारत, की "हे उच्चस्व मी तुला हा प्रश्न विचारू का?" मग होचा संकेत आल्यावर, की मला अशा लोकांची नावं सांग ज्यांना मला क्षमा करायचंय. त्या केसमध्ये तुम्हाला विचारायची गरज नाही. ते तुम्ही डायरेक्ट डोळे बंद करून विचारू शकता. सोबतच अगदी असा कुठलातरी निर्णय घ्यायचा आहे, मार्गदर्शन पाहिजे. मी हे करू का? हे करणं माझ्या हिताचं आहे का? अशा वेळी पण तुम्ही थोडंसं विचारून बघा. फार काही त्याच्याने चुकत नाही किंवा भीती वाटून घेऊ नका, की मी हे विचारलंच नाही म्हणून. असं काही असेल तर, ठीक आहे. तर चांगलं आरोग्य निर्माण करणं यामध्ये आपण काय करतो? पुन्हा, पुन्हा हेच आपला नेहमीच्या स्टेप्स, नेहमीचे सराव आहेत. खूप म्हणतो ना, की खूप मदत होते आपल्याला, की आपल्याला स्टेप्स पण त्याच दिल्यात, सूत्र पण तेच दिलंय. फार काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त जो तो विषय आहे, जसं इथं चांगलं आरोग्य हा विषय आहे. आपण वर बघितलं प्रेमाचा प्रवाह विषय, योग्य कृती प्राप्त करणे हा विषय. या प्रत्येक विषयाप्रमाणे फक्त आपण उच्च स्वला मार्गदर्शन वेगवेगळं मागतो. तर ह्यामध्ये सुद्धा आपण बघितलं त्या आठवड्यामध्ये, की आपण उच्च स्वला म्हटलं होतं, की माझ्या परिपूर्ण आरोग्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कुठला विचार अडथळा आणतो? चुकीचा विचार आहे कुठला? निगेटिव्ह विचार कुठला आहे? हे एक विचारलं होतं. दुसरं विचारलं होतं, एका ठराविक शरीराच्या भागासंदर्भात जो त्रास आहे त्याबद्दल विचारलं, की हा त्रास का आहे? कुठला विचार आहे जो हा त्रास निर्माण करतोय? अशी 2 आपण त्या आठवड्यामध्ये सूत्र बघितली होती. तुम्हाला आठवत असेल? नसेल तर पुन्हा एकदा तो धडा वाचा. चांगलं आरोग्य निर्माण करणे ह्यामध्ये तुम्हाला आठवेल. एकदा तरी धडा डोळ्याखालून गेला पाहिजे जेव्हा आपण आज हे करतोय. तर उद्या तुम्ही खरोखर वेळ काढा. 5 मिनिटामध्ये धडा वाचून होतोय. 3-4 पान आहेत. हा पण धडा वाचा आणि पुढचा ह्याच्यापुढे आपण जो घेतोय तो पण वाचा. कारण आपण काल सत्र नाही घेतलं ना, म्हणून मी आज दोन्ही कव्हर करते. तर 6व्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं. 6वा दिवस म्हणजे आठवडा 14वा. ज्यामध्ये आपण बघितलं होतं, की चांगलं आरोग्य निर्माण करण्यासाठी मी उच्च स्वला काय मार्गदर्शन मागू शकते. ज्यांना कुणाला शरीराचे त्रास आहेत, आजार आहेत त्यांच्यासाठी अ, किंवा आपल्या सगळ्यांसाठीच एक परिपूर्ण आरोग्य असावं यासाठीच आपण या धड्याची मदत घेऊ शकतो. प्रार्थना वाचू आपण. हे ईश्वरा, माझ्या सृष्टीकर्त्या, माझ्या परिपूर्ण अस्तित्वासाठी मी तुझे मनःपूर्वक आभार मानतो. तुझ्या दिव्य स्वरूपाचे प्रतिबिंब असलेले परिपूर्ण शरीर तू मला दिलेस. यासाठी मी तुझा कृतज्ञ आहे. आपण आरोग्याची बद्दल बोलतोय त्यामुळं असं लिहिलेलं आहे, की असं एक तुझंच दिव्य स्वरूपाचं प्रतिबिंब, मी तुझं रिफ्लेक्शन आहे, प्रतिबिंब आहे. असं मला शरीर तू दिलं, परिपूर्ण शरीर दिलं हं. साधं नाही, परिपूर्ण हा शब्द वापरलाय. परफेक्ट बॉडी तू मला दिलंस, यासाठी मी तुझा कृतज्ञ आहे. माझ्या विचारांमुळे अनुभव बदलले तरी तू माझी मूलभूत परिपूर्णता कधीही नष्ट होऊ दिली नाही. यासाठी मी तुला धन्यवाद देतो. माझ्या विचारांमुळं अनुभव बदलला म्हणजे जो परिपूर्ण शरीराचा अनुभव मी घ्यायला पाहिजे होता. असं शरीर, की ज्या शरीरामध्ये काही सुद्धा खराबी नाहीये. सगळं अगदी परफेक्ट आहे. अतिशय उत्तम आरोग्य स्थितीमध्ये माझं शरीर आहे. असा खरा माझा अनुभव पाहिजे होता शरीराचा. पण काय झालं, मी असे काहीतरी चुकीचे विचार माझ्या मनात आणले, ज्यामुळं माझा अनुभव बदलला आणि तो कसा झाला? आजारीपणाचा झाला. कुठेतरी आजार आहे. काहीतरी दुखतंय. कुठेतरी त्रास आहे. हे माझे अनुभव बदलले ना, परफेक्ट नाहीयेत आता अनुभव माझे. मला त्रास होतोय. मग हे माझ्याच विचारांमध्ये काहीतरी गडबड झालीये. म्हणून असं झालंय. हे होऊन सुद्धा तू माझी मूलभूत परिपूर्णता नष्ट होऊ दिली नाही. म्हणजे मुळातच मी कसा परिपूर्ण आहे, हे बदललं नाही. जरी मला आजार झाले. रमण महर्षींना कॅन्सर झाला होता आपल्याला माहिती. आपल्या ज्या डॉक्टर सुषमा वाटवे अ, माई आहेत आपल्या, गुरु आहेत. त्यांचे आपण ऐकलेत अनेकदा. त्यांना स्वतःला त्यांना पण कॅन्सर झाला होता.
असे अनेक आपले सद्गुरू किंवा आहेत ज्यांच्याबद्दल आपण ऐकलेलं आहे, त्यांची माहिती आपण घेतो. असे बरेच जण आहेत ज्यांना शरीराचे असे काहीतरी आजार होते. पण हे झालं तरी सुद्धा ते ईश्वराच्याच प्रतिमेत आहेत, हे सत्य नाही बदलू शकत. एखाद्याला कुठलाही दुर्धर आजार झाला, काहीही झालं, तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की तो आता ईश्वर राहिला नाही, त्याला आजार झालाय. कारण त्याच्या शरीरामध्ये खूप आजार आले. हे नाहीये. म्हणून असं लिहिलंय की मूलभूत परिपूर्णता. म्हणजेच काय? की काही जरी शरीराला झालं तरी सुद्धा मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे हे सत्य आहे. मूलभूत पाया आहे. सत्य आहे. ते नाही बदलू शकत. म्हणून असं लिहिलंय. त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मी तुझ्याशी पूर्णपणे एकरूप आहे. तुझ्याच प्रतिरूपात निर्माण झालो आहे. आणि माझ्याविषयी कोणतीही अपूर्णत्वाची कल्पना मी आता स्वीकारत नाही. ही प्रार्थना आपण करतोय. 15व्या 14व्या आठवड्याची, उजळणीच्या दिवशीची. की तुम्ही आज रात्री आणि उद्या सकाळी, उद्या दुपारी, उद्या संध्याकाळी जेव्हा-जेव्हा तुम्हाला लक्षात येईल 4-5 ओळीच आहेत. ग्रुपवर शेअर करेन. त्यात तुम्ही ही प्रार्थना म्हणा डोळे मिटून. की मी तुझ्याशी पूर्णपणे एकरूप आहे. मी आणि तू एकरूप आहोत. काल जो एका मास्टरचा प्रश्न होता ना, की मी माझ्या उच्चस्वला सारखं-सारखं डिस्टर्ब करत नाही छोट्या-छोट्या प्रश्नांवरून. असं त्या म्हणत होत्या, की मला नको वाटतं सारखं-सारखं का विचारायचं आपण त्रास द्यायचा. त्याचं उत्तर आहे, की मी तुझ्याशी पूर्णपणे एकरूप आहे. मला त्रास देणं वाटतं जेव्हा मी त्या माणसाला वेगळं समजते. पण जर मी आणि तू एकच आहोत, तर कुठली आली मग त्याच्यामध्ये? त्रास देण्याचा प्रश्नच नाही. मी तर तुझ्यात आहे, तू माझ्यात आहे. म्हणून असं म्हणले, की मी तुझ्याशी पूर्णपणे एकरूप आहे. तुझ्या प्रतिरूपात निर्माण झाले आणि माझ्याविषयी कोणतीही अपूर्णत्वाची कल्पना मी आता स्वीकारत नाही. जरी शरीरामध्ये आजार असतील, त्रास असेल, कुठे काही गडबड असेल, तरी सुद्धा मी पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. आणि म्हणून मला हे मान्यच नाहीये. अपूर्णत्वाची कल्पना मी स्वीकारत नाही ह्याचा अर्थ मला अमान्य आहे, की माझ्या शरीरात असलेल्या कुठल्याही आजारामुळं मी ईश्वर नाहीये. कारण माझ्या शरीरात हा त्रास आहे. हे मला अमान्य आहे. मी हे स्वीकारणार नाही. शरीरात काहीही असू दे, तरी सुद्धा मी ईश्वरच आहे. त्याच्याच प्रतिमेत बनले, हे सत्य आहे. आणि म्हणून असं इथं म्हटलं गेलंय. तर ही प्रार्थना खूप आतून प्रेमाने, आर्ततेने म्हणा, जेव्हा-जेव्हा म्हणाल. कारण आपल्या प्रत्येक प्रार्थनेचा परिणाम होतो. आपण जितकं आतून आर्ततेने, प्रेमाने, हृदयातून ती प्रार्थना म्हणू, ती अगदी सहजपणे आपल्या ईश्वराजवळ लगेच पोहोचते एका क्षणामध्ये. आपल्याला काय म्हणायचंय. शब्दांनी नाही जरी म्हटलं ना, डोळे मिटून केवळ भावना व्यक्त केला ना, की त्याला लगेच ऐकू जातं. त्यामुळं आपले व्हायब्रेशन्स, आपल्या हृदयातली भावना, भाव हे सगळं बोलतात. आपल्या शब्दांपेक्षा जास्त. जाणार आहे? जा. 1 मिनिट हां. सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारची प्रार्थना केल्याने परमात्म्याशी असलेल्या आपल्या एकत्वाची जाणीव अधिक दृढ होत जाते. बघा, आत्ताच आपण बोललो ना, की खरोखर जेव्हा आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा-जेव्हा आठवण होते म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा-जेव्हा तुम्हाला आठवण होईल, त्यावेळी जरूर प्रार्थना म्हणा आणि प्रत्येक वेळी म्हणताना आपल्या हृदयातून जेव्हा म्हणतो, तेव्हा खरोखर आपल्याला असं फील होतं, की आता आपण आणि माझा ईश्वर एकरूपतेने हे म्हणतोय. तर ह्या 3-4 ओळीच आहेत, पण तुम्ही ह्या लिहून घ्या, की ह्या आपल्या 7ही आठवड्यांचा सार म्हणू शकतो आपण. इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला प्रार्थना दिली आहे रिव्हिजन करताना. आज आपल्या त्या विचारांची यादी पुन्हा एकदा बघा, ज्यात दुरुस्ती आवश्यक आहे. जे विचार ईश्वराच्या
दिव्य विचारांशी सुसंगत नाहीत. मग आता आपण जेव्हा चांगल्या आरोग्याची अ, एक चांगल्या आरोग्यासाठी जेव्हा आपण सूत्र बनवतोय किंवा माझ्या शरीरामध्ये जो काही त्रास आहे, त्याच्या मागे कुठला विचार आहे, जो खरं तर निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, जो अडथळा आहे. माझ्या परिपूर्ण आरोग्य असायला पाहिजे माझं. कशामुळं परिपूर्ण पाहिजे? कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. मग जसं ईश्वरामध्ये पूर्णत्व आहे, तसंच माझ्यात आहे. मग एवढं असून सुद्धा माझ्या शरीरात का त्रास आहे? का आजार आहे माझ्या शरीरात? कुठलाही आजार नकोय मला. हे पाहिजे खरं तर. पण मग का आहे? म्हणजेच असा कुठलातरी विचार आहे, जो ह्या शरीरामध्ये काहीतरी गडबड निर्माण करतोय, है ना? तर ते आपण बघण्यासाठी आपण त्या विचारांची यादी पुन्हा बघा असं सांगितलंय. म्हणजेच काय, त्या आठवड्यामध्ये 14व्या आठवड्यामध्ये आपण काही विचार काढले होते, की माझ्या गुडघ्यामध्ये त्रास आहे, मला केस गळती जसं आपण एक उदाहरण घेतलं होतं, मायग्रेनचा त्रास आहे. धूळ जाती माझ्या नाकात. म्हणून सर्दी झाली मला. कारण आम्ही तिथं आलोत ना, तर खूप दिवस हे घर बंद होतं त्यामुळं. नाहीतर चांगलं आरोग्य निर्माण करतोय आणि त्याच वेळेस शिंका येतात. असं वाटेल तुम्हाला. तर त्यामुळं असं म्हटलं गेलंय, की असे कुठले विचार आहेत, की ज्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे. हे आपण त्यावेळेस पण बघितलं होतं 14व्या आठवड्यामध्ये. तर तीच यादी पुन्हा बघा. जर तुम्हाला अजूनही तो त्रास असेल, तर त्यासाठी बाबाजी सांगतायत, की एकदा बघा, की असे कुठले विचार आहेत आणि तेच आपण जर त्या आठवड्यामध्ये तर केलाच आहे सराव, पण पुन्हा एकदा तुम्ही हृदयात जाऊन म्हणू शकता उच्चस्वला, की उच्चस्व असा कुठला विचार आहे, की ज्यामुळे माझा हा त्रास आहे. मायग्रेन असेल, डोळ्यांचा नंबर असेल चष्म्याचा, तर तो सुद्धा. शुगर असेल, बी असेल, ह्या प्रत्येकासाठी विचारांची यादी आहे. काहीतरी विचार आहे प्रत्येकाच्या मुळाशी. त्याशिवाय आपल्या शरीरामध्ये तो आजार जडणार नाही. इव्हन व्हिटॅमिन्सची कमी सुद्धा. प्रत्येकाला एक कारण आहे. व्हिटॅमिन्सची कमी असेल, जाडी वाढणं सुद्धा त्याच्यामागे सुद्धा विचार आहेत. तुम्ही लुईस हेचं जर पुस्तक वाचलं ना, तर समजेल की जाडी वाढण्यामध्ये सुद्धा वजन जेव्हा वाढतं, तेव्हा सुद्धा त्याच्यामागे विचार असतात. की वजन वाढणं म्हणजे काय? फॅट स्टोरेज. शरीरामधली जी चरबी असते, फॅट असतं, त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. मग ते कधी होतं? की जेव्हा मला असं वाटतं की मला हे साठवून ठेवायची गरज आहे. त्यावेळेस असं होतं. दुसरं एक कारण असू शकतं असुरक्षिततेची भावना, की माझ्याकडे पाहिजे सगळं. असं म्हणजे माझ्याजवळ हे पाहिजे. अशा पद्धतीचे विचार सुद्धा जाडी वाढवतात. आणि त्याच्याच उलटं बरोबर कुपोषित होणं म्हणजे वजन कमी असणं गरजेपेक्षा. असंतुलन असणं. हे सुद्धा काहीतरी एका विचारानेच बनलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर एक-एक विचार आहेत, जे आपण ऑलरेडी लुईस ह्याच्या पुस्तकात बघतो. तिने तर असा एक जनरल एक दिलेला आहे, की ह्या आजाराला हे आहे, ह्या आजाराला हे आहे. असं तिच्याकडून एक जनरल दिलं गेलेलं आहे. पण आपण आपल्या आजारासाठी विचारू शकतो, की असा कुठला विचार आहे, की ज्यामुळे मला हे निर्माण झालंय. म्हणून असं म्हणलंय, की असा विचार बघा, की ज्यामध्ये दुरुस्ती आवश्यक आहे आणि जे विचार ईश्वराच्या दिव्य विचारांशी सुसंगत नाहीत. मी जेव्हा हे क्लेम करते, दावा करते, सारखं-सारखं दिवसभर, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे मी दावा करते ना. मी म्हणते म्हणजे काय, मी अफर्मेशन्स तर देते, पण मी दावा सुद्धा करते. मी सांगते सारखी, कमांड देते मी, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे विचार माझे आहेत. ईश्वराचे सगळे विचार माझे आहेत. त्याचे सगळे गुण माझे हे मी सारखं दावा करते. ईश्वराचे विचार माझे म्हणजे काय? की जो ईश्वराचा विचार आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे गुण आहेत. प्रेम, प्रकाश, आनंद हे सगळे. असे त्याचे सुंदर विचार आहेत. अद्भुत विचार आहेत. प्रेमाने भरलेले विचार आहेत. अबंडन्सनी भरलेले, समृद्धीने भरलेले विचार आहेत. ते सगळे विचार माझे. असं मी म्हणते. मग असा कुठला विचार आहे, जो ईश्वराचा माझ्यात असला पाहिजे, पण तिथं गडबड आहे. म्हणून मला हा आजार झालाय. आणि त्यासाठी तुम्हाला आठवत असेल, नसेल तर एकदा जेव्हा तुम्ही धडा वाचाल, तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा नीट लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचं या धड्यामध्ये आपल्याला बाबाजींनी सांगितलंय, जितकं मला आठवतंय. कारण मला पण आता हे वाचून बरेच दिवस झाले. पण माझ्या जितकं लक्षात आहे, तर मला एक लक्षात आहे, की या धड्यामध्ये आपल्याला प्रेमाच्या प्रवाहाबद्दल बोललं गेलंय.
की जो प्रेमाचा एक फ्लो दिवसभर आपल्या शरीरामध्ये वाहतोय, वाहतोय, वाहतोय. प्रेमाचा फ्लो म्हणजे काय? कुणाबद्दल पण मी काहीही ऐकलं ना, थोडं लक्ष ठेवायचं की मला आनंद फील होतोय का? हो, हो. आपण म्हणू, की नाही मला खूप आनंद झाला. अ, अभिनंदन तुमचं. खूप मनामध्ये आपल्याला आपण म्हणू सुद्धा. पण डीप डाउन आहे. खोलवर एक विचार आहे, की मला का नाही? ह्याला मिळतं, मला का नाही? हे जे आहे ना, हे नीट लक्ष ठेवा. तुम्ही कदाचित प्रयत्न करत असाल, की नाही माझ्यातनं ना द्वेष पूर्ण काढायचा आहे. प्रेरणा घेणं वेगळं एखाद्यापासनं, की मलाही हे माझ्या आयुष्यात करायचंय, जेणेकरून माझंही आयुष्य ईश्वराच्या गुणांनी संपन्न असेल. पण आतमध्ये खोलवर विचार असणं, की मला का नाही? हे जर असेल ना, तर ह्याचा अर्थ अजूनही आपला विश्वास नाहीये, की ह्या ब्रह्मांडामध्ये तितकी समृद्धी आहे. या ब्रह्मांडामध्ये इतकं आहे, की प्रत्येकाला पुरून उरेल. बास, बास म्हणेपर्यंत झोळी भरेल. की इतकं, इतकं, इतकं दिलं जातं आपल्याला. इतकं या ब्रह्मांडामध्ये भरून आहे. यावर माझा विश्वास नाहीये. म्हणून दुसऱ्याला ते मिळालं, की माझ्या आतमध्ये ते सुरू होतंय. की काहीतरी एक आतमध्ये खोलवर एक असं छोटं बी आहे, की जे अजूनही विचार करतंय, त्याच्या आयुष्यात आहे, माझ्या आयुष्यात का नाही? मग ती कुठलीही गोष्ट असेल, पैसा असेल, प्रसिद्धी असेल, चांगलं आरोग्य असेल, चांगली नाती असतील, प्रॉपर्टी असेल किंवा त्या माणसाकडे असलेली कला असेल, काहीही असेल, ती बघितल्यानंतर जर खोलवर असेल, तर ह्याचा अर्थ अजूनही आपला विश्वास नाहीये, की या ब्रह्मांडात सगळ्यांना पुरेपर्यंत भरपूर आहे. म्हणून असं म्हणलंय, की जो विचार ईश्वराच्या दिव्य विचारांबरोबर एक नाहीये. मी म्हणतीये, की ईश्वराचे सगळे विचार माझेत. पण कुठेतरी विचारमध्ये गडबड आहे, की खोलवर असा आहे, की मला नाहीये, माझ्याकडे नाहीये ह्याचा अर्थ काहीतरी कमी आहे किंवा ब्रह्मांडामध्येच कमी आहे. हे भरपूर नाहीये. असे कुठलेतरी विचार आहेत. ईश्वराचा विचार कधीच असा असू शकत नाही. द्वेष असू शकत नाही ईश्वराचा विचार. ईश्वराचा विचार कधी कमीची भावना असू शकत नाही. कारण ईश्वराच्या विचारांमध्ये कमी, वेदना हे शब्दच नाहीयेत. ईश्वराचे विचार कसे आहेत? संपन्न आहेत, समृद्ध आहेत, भरभरून, भरभराट, विपुल आहे सगळं. इतकं भरलेलं आहे, अतुलनीय आहे. सगळं प्रेमाने भरलेलं आहे, आनंदाने, प्रकाशाने, दिव्य तेजोमय आहे सगळं. असे विचार असणं, की भरपूर आहे. ह्या माणसाकडे मिळालं ना, मला खोलवर आनंद आहे, की किती सुंदर एखाद्याचं संपन्न आयुष्य आहे. मला खूप आनंद होतोय. हा विचार आहे माझ्या आतमध्ये आणि तो ईश्वराचा आहे, की दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं. माझ्याकडे नसताना पण मी त्याचे आभार मानणं, हा ईश्वराचा विचार आहे. कारण कुठेतरी मला माहिती, मी जेव्हा माझ्याकडे ती गोष्ट नाहीये, पैसा नाहीये, पण मी सारखं नाही म्हणत, की मी पैसा कमी आहे किंवा फारच आहे. मी म्हणते, की माझ्याकडून त्या प्रकारचं उत्पन्न होतंय, निर्माण होतंय, जे गरजेचं आहे. आपण पैशालाही नावं ठेवणं हा ईश्वराचा विचार नाहीये. कारण पैसा ही ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ज्याच्याने आपण या आपल्या आयुष्यामध्ये जगतोय. त्यामुळे प्रत्येक आपल्या असलेल्या पैशाकडं घरामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला जी सुख देतंय पैसा, की मला घरातली इलेक्ट्रिसिटी सुद्धा पैशाने मिळते. पाणी सुद्धा मी पैशाने विकत घेते. अन्न सुद्धा पैशामुळे आहे. पैसा देऊनच आपण ते सगळं करतो. त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पैशाला किती थँक यू म्हणलं पाहिजे. खर्च करताना सुद्धा माझ्या डोक्यात असा विचार नकोय, "अरे देवा, आले परत खर्चाला नवीन काहीतरी." त्यावेळी प्रत्येक वेळी मी खर्च करताना म्हणलं पाहिजे, की ह्या म्हणजे आनंदाने दिले पाहिजेत आणि म्हणलं पाहिजे, की हे दिल्यामुळं मला ही सर्व्हिस मिळाली त्याच्या बदल्यात. इलेक्ट्रिसिटी बिल असेल, हे असेल, तर प्रत्येक बिलाला आपला आनंद पाहिजे. कारण ते देऊन मी ती सगळी सुखं घेतीये आणि ते देताना आपले विचार कसे आहेत? आपल्या भावना काय आहेत? आपले काय आतून वाईट वाटतंय का? आपण त्याला नाईलाजास्तव देतोय का? हे सगळे विचार आहेत आणि ईश्वर कसा आहे? ईश्वर भरभराट आहे, समृद्धी आहे. मग मी पैसे देताना असा विचार करून चालेल का? हे सगळे विचार आपल्याला बदलायचेत. कुठलंही जे मला शिकवलं गेलंय, लिमिट ठेवणाऱ्या गोष्टी, लिमिट ठेवणारे विचार, हे सगळे बदल ईश्वराच्या विचारांमध्ये लिमिटेशन नाहीये, मर्यादा नाहीये, अमर्याद आहे. की जे काही माझ्याकडनं पैसा चाललाय, तो
जाणंच गरजेचं आहे. मी ठेवू शकत नाही बांधून त्याला. आणि त्या प्रत्येक खर्चाच्या वेळी माझ्या मनामध्ये आनंदच असला पाहिजे. आनंदानेच ते पैसे आपल्याकडनं बाहेर गेले पाहिजेत. कारण मी जो विचार पैशांना देती खर्च करताना, तो माझ्याकडे येणार म्हणजे येणार. आणि मी जितक्या दुःखाने देते पैसे, "अरे घ्या हे." अचानक पैशांचं आपल्याला काहीतरी नुकसान आलं. ट्रॅफिक पोलिसनी पकडलं. कुठेही तुम्हाला असं वाटलं, ज्या क्षणाला माझं आतून तुटतंय मन, इतक्या कष्टाने कमवलेला पैसा असाच चाललाय. एवढी दिवस-रात्र मेहनत करून मी हे असंच माझे खर्च व्हायला लागलेत. हे विचार आपल्याला बदलायचे. हे विचार ईश्वराचे नाहीयेत. माझ्या स्वतःवर कुठलाही खर्च असेल, अक्षरशः म्हणजे ट्रॅफिक पोलिसनी पकडलं, गाडीचा अचानक खर्च निघाला, काही असू दे, कुठलाही खर्च असू दे, त्या प्रत्येक खर्चाच्या वेळी माझ्या मनात आनंदच असला पाहिजे, की हे जे काही आहे, हे मी आनंदाने देते कारण हे ईश्वराकडनं आलेलं आहे. जसं चाललंय ईश्वराला आणि मी त्याला त्या पैशाला तेव्हाही थँक यू म्हणते. जसे माझ्याकडे आल्यानंतर मी खुश असते, तसेच जातानाही मी त्या पैशाला आनंदाने निरोप देते, की गुड बाय, लवकर ये, लवकर भेटू. अशी पॉझिटिव्हिटी देऊन तुम्ही पैसे देऊन बघा, त्या पैशाला. कारण ती एनर्जी आहे. त्या एनर्जीला वाईट नका करू. एनर्जी, ऊर्जा ही प्युअर असते. आपण त्याला विचारांनी चांगलं किंवा वाईट बनवतो. त्यामुळे पैसे देताना पण ती प्युअर ऊर्जा आहे, शुद्ध ऊर्जा आहे. पण मी त्याला देताना कुठल्या भावनेने देते, तिथं मी त्याला निगेटिव्ह किंवा सकारात्मक बनवते. म्हणून देताना सुद्धा आणि घेताना सुद्धा इतकी शुद्धता पाहिजे. पैसा आल्यानंतर सुद्धा डोळे मिटून थँक यू. मी खूप प्रेम देते तुला, माझ्याकडे आलास, खूप प्रेम देते. अशा पद्धतीने त्याचं स्वागत केलं पाहिजे. म्हणून लक्ष्मी म्हणतो ना आपण, की लक्ष्मीचं स्वागत करा. मग तो ₹1 का आला असेना. पण त्यावेळेस मी डोळे मिटून थँक यू माझ्याकडे आल्याबद्दल, असं म्हणून मी तिचं स्वागत करते. तसंच जाताना सुद्धा लक्ष्मीला अगदी प्रेमाने पाठवा. कितीचं नुकसान झालंय, कसं काय झालंय, एवढं झालंय, काही गरज नाही विचारायची आणि विचार करायची. त्या प्रत्येक जाणाऱ्या एक-एक रुपयाला आपण खूप आनंदाने, प्रेमाने असाच त्याला निरोप दिला पाहिजे. तर तो पुन्हा आपल्याकडे येतो त्याच एनर्जीमध्ये. आनंदाने येतो. इतका आनंद होईल जेव्हा येताना. म्हणून असे सगळे विचार. मी खास आज पैशाबद्दल बोलले पहिल्यांदाच एवढं. तर अशा सगळ्या विचारांची आपल्याला दुरुस्ती करायची. त्यामध्ये आजाराचे सुद्धा, शरीराचे सुद्धा विचार आले, की प्रत्येक वेळेस कुठलीही गोष्ट करताना, खाताना सुद्धा आपण हे कार्बोहायड्रेट्स आहेत, हे आपल्याला माहिती आहे, की आपण गोड खातो, हे करतो, आपण हे करतो आजकाल. पण ते करत असताना सुद्धा त्याला आपण डिव्हाईड केलं ठीक आहे, पण त्याला नावं ठेवून खाण्यापेक्षा नाहीच खाल्लेलं बरं आहे. खायचंच असेल आपल्याला ते, तेव्हा त्याला इतकं आनंदाने खा. ते थोडं खात असाल तरी सुद्धा ते आनंदाने त्याचा असा विचार करता कामा नये, की ह्याच्या कॅलरीज खूप जातील, मला हे होईल, मला ते होईल. हे सगळे त्याला एनर्जी देऊन आपल्या पोटात चाललंय ते. आणि त्याच एनर्जीने ते पोटामध्ये कार्य करणार. त्याचे परिणाम तसेच होणार. म्हणून अशा सगळ्या विचारांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे आपल्याला. की जे काही आपण करत आहोत, ते पूर्ण अवेअरनेसनी माइंडफुल राहून विचार खाताना, आपल्या शरीराच्या बाबतीत, या सगळ्यांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आता परवाचीच गोष्ट सांगते. मी पावसात खूप भिजले. मुंबईचा पाऊस माहिती आणि पाऊस प्रचंड आवडत असल्यामुळं मी 3-4 तास खाली जाऊन भिजत बसले होते पावसात. खूप भिजले त्या दिवशी. आमच्याच बिल्डिंगमधले काका संध्याकाळी मला दिसले आणि मी फिरायला गेल्यावर सुद्धा वॉकला गेल्यावर छत्री घेऊन वॉक करत होते आणि मध्ये-मध्ये छत्री बाजूला घेत होते आणि भिजत होते. इतका जोरात पाऊस होता. त्यांनी मला आल्यानंतर म्हटले, "तुम्ही एवढ्या पावसात भिजताय?" म्हणलं, "हो, मला आवडतो," म्हणलं, "पाऊस भिजायला." तर मला म्हणत होते, की "आजारी पडाल." असं त्यांनी मला सांगितलं. काळजीपोटी म्हटले ते. पण शेवटी त्यांचं असं होतं, "नहीं, नहीं, आजारी पडाल आप, बीमार पडोगे इस बारिश में," असं त्यांचं म्हणणं आलं. म्हणजे अ, पण मी ते घेताना कसं घेतलं? ते म्हणाले असतील काळजीपोटी, पण मी अशी घाबरले नाही, की जेव्हा ते असं म्हणाले तेव्हा. मी त्यांना म्हटलं, "नाही, काही नाही, चांगलं छान वाटतं," म्हटलं, असं म्हटलं. पण हां, मी जर त्यांचा तो विचार मनात घेतला असता, की खरंच आजारी पडायचं काम आहे, पावसात भिजणं म्हणजे. तर मी एवढ्या वेळ 3-4 तास भिजून सुद्धा खूप आनंदाने, खूप प्रेमाने भिजले त्या दिवशी. पण मी जर तसा विचार मनात ठेवला असता, तर नक्कीच मला परिणाम जाणवला असता त्याचा. कारण खूप थंडी पण होती आणि खूपच जोरात पाऊस होता त्या दिवशी.
तर ह्या प्रकारे हे सगळे विचार आपल्या मनावर परिणाम करतात, शरीरावर परिणाम करतात. आपल्याला जर कुठली गोष्टीमध्ये आनंद घ्यायचाच आहे किंवा आरोग्याच्या पण कुठल्या गोष्टीमध्ये, तर आधी आपल्या आतमध्ये ते ठरवायचं, की हे असं आहे आणि ते मला आनंद आणि प्रेमाचाच अनुभव मला घ्यायचा आहे. हे आपलं दृढ निश्चय पाहिजे. कुणी जरी काही म्हटलं तर डगमगलं नाही पाहिजे. तर ह्या प्रकारे खूप जवळचा संबंध आहे. म्हणून असं म्हटलंय, आता तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवते का, की यापैकी काही विचारांचा तुमच्या आरोग्याशी किती जवळचा संबंध आहे? चांगले किंवा अशक्त आरोग्य अनुभवण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्याच विचारावर अवलंबून आहे, हे तुम्ही स्वीकारता का? म्हणून असं म्हणलंय, की प्रत्येक विचारामध्ये कुठे बाहेर गेलो जरी पावसात गेलो, उन्हात गेलो, आजारी पडायची कामं आहेत, डोक्यामध्ये असे विचार आहेत. मग त्या जाण्याचा पण आनंद होत नाही आणि खरंच तसं आपण ओढवूनच घेतो स्वतःवर आजारपण. म्हणून आपल्या प्रत्येक आता तुम्हाला स्पष्ट आणि ठीक आहे, एखाद दुसरा असा विचार आला मनामध्ये तर घाबरून पण जायचं नाही. "अरेच्चा! माझ्या मनात असा विचार आला. आता काय होणार?" तर इतकं त्याचं पण लगेच हे करायचं नाही. कारण 1-2 अशा विचारांनी फार काही फरक नाही. हां, त्याला आपण वारंवार ऊर्जा देतोय, की नाही मी आजारी पडणारच, मी आता पडणारच, मी पडणारच, मला हे होणारच हे केल्यावर. असं जर आपण खूप त्याला खूप वारंवार रिपिटेशन करायला लागलो, तर मग मात्र आपल्याला परिणाम जाणवेल, की खरोखर म्हणल्याप्रमाणे मी आजारी पडले. तर हे म्हणजे आपण स्वतःहून ओढवून घेण्यासाठी सारखं आहे. म्हणून असं म्हणलंय, की कुठले विचार आहेत, की जेव्हा आपण म्हणतो जर लुईस याचं पुस्तक बघितलं, तर हृदयाचे रोग होणारे जास्ती लोकं, ब्लड प्रेशर असेल, हार्ट ब्लॉकेजेस असतील, मोस्टली अशा लोकांमध्ये एक जाणून म्हणजे दिसून आलंय, की जुन्या-जुन्या गोष्टी हृदयात ठेवणं. राग खूप आहे, पण व्यक्त न करणं. त्यामुळे हृदयावरचं जे ओझं, ह्यामुळे त्यांना हार्ट ब्लॉकेजेस, हार्टचे त्रास वगैरे हे सगळं अशा अनेक गोष्टी त्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. तर खरंच तसं आहे, की किती जुनं-जुनं आपण ठेवतो. जसं घरामध्ये खूप आपण जर जुन्या गोष्टी ठेवल्या, खूप कुठल्या-कुठल्या वस्तू ठेवल्या, तर घर कसं तर ते धुळीने भरून जातं. आणि आपण म्हणतो, की अरे खूपच हे वास्तुशास्त्रानुसार पण चांगलं नाहीये किंवा असं नाही. तसंच आपल्या मनाचं पण आहे, की आपण किती विचार जुने-जुने ठेवतो, तर ते कुठेतरी स्टोअर होणार, ज्याची गरज नाहीये. आणि ते परिणाम करणार आपल्यावर. म्हणून असं सांगितलंय, की चांगले किंवा अशक्त आरोग्य अनुभवण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्याच विचारांवर अवलंबून आहे, हे तुम्ही स्वीकारता का? हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे, असा अर्थ आहे. तुमच्या परिपूर्ण आरोग्याच्या निर्मितीसाठी 6व्या आठवड्यामध्ये बनवलेले सूत्र पुन्हा वाचा. हे खरं 6व्या नाहीये, तर 6व्या कसं काय आलं माझ्या लक्षात माहित नाही. बघते मी. 6वा आठवडा ओके. हां, म्हणजे अ, 6वा दिवस आहे ना आपल्या उजळणीचा म्हणून तसं लिहिलंय. तर खरं तर आहे तो 14वा. 14व्या आठवड्यात बनवलेले सूत्र पुन्हा वाचा. त्यातून तुमच्या आरोग्यात निर्माण झालेल्या सकारात्मक बदलांची नोंद करा. त्या प्रत्येक परिवर्तनासाठी स्वतःचे मनःपूर्वक अभिनंदन करा आणि स्वतःप्रती कृतज्ञता, प्रेम व्यक्त करा. जर तुम्ही आपण जेव्हा 14वा आठवडा घेत होतो आरोग्यासाठी, त्यावेळेस जे काही बनवलंय, की माझे ईश्वर आणि मी कृतज्ञतेने दावा करतो, की माझे गुडघे उत्तम आहेत, असं एक बनवलं होतं. माझा मायग्रेन अ, अ, किंवा काय म्हणू शकतो हां, माझा मायग्रेन त्रास पूर्ण बरा झालेला आहे. अशा प्रकारे आपण काहीतरी सूत्र बनवली होती 3-4. तर असं जर तुम्ही केलं असेल, तर आता चेक करा. जर तुम्ही ते सूत्र अजूनही म्हणत असाल तर, की आपल्या शरीरामध्ये त्या भागामध्ये काही बदल झालाय का? कारण ते केवळ त्या आठवड्यापुरतंच नव्हतं ना. त्रास तर आपल्याला तेव्हा त्याच्यानंतर पण सुरू आहे. जर नसाल म्हणत, तर अजून पुन्हा ती सूत्र म्हणायला सुरू ठेवा, की मला जर समजा असं असेल, मला पाठीचा कुठेतरी त्रास असेल अ, किंवा खाली पाय दुखत असतील, पायांचा काहीतरी त्रास आहे. अशा वेळी तुम्ही ते सूत्र कायम म्हणा. सुरू ठेवा म्हणणं. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की माझे पाय सर्वोत्तम स्थितीत आहेत. माझ्या केसांची वाढ चांगली होत आहे. माझं वजन संतुलनात आहे. माझा मायग्रेन पूर्ण बरा झालेला आहे. शुगर, ब्लड प्रेशर अगदी संतुलनात आहे. थायरॉइड पूर्ण संतुलनात आहे. अशा प्रकारे सगळे जे काही तुमची सूत्र आहेत ना, ते तुम्ही लिहून ती पुन्हा-पुन्हा वाचा, असं सांगितलं गेलंय. आणि त्याच्यानंतर काही आठवड्यांनंतर चेक करा, की त्याच्यात काही बदल झालेला आहे का? त्यासाठी तुम्हाला काय करायचं, नुसती सूत्र म्हणायची नाहीत, तर कशामुळं झालं? की माझ्या थायरॉइडचा जो त्रास आहे, त्याच्यामध्ये कुठला विचार कारणीभूत आहे मला सांगा.
मग तुम्हाला हृदयातून तो विचार प्रकट होईल. मग तुम्ही त्या विचाराला दुरुस्त करायचं. म्हणायचं, की समजा असा विचार आला, की व्यक्त न करण्यामुळे थायरॉइडचा त्रास होतोय. तर मग तुम्ही काय विचार म्हणायचा, की मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये स्वतःला व्यक्त करते, बोलते. असं तुम्ही म्हणायचं तो विचार. आणि मग तुम्ही सूत्र म्हणायचं, की माझा थायरॉइडचा त्रास पूर्ण कमी झालेला आहे. हे झालं विचार कुठला खराब, निगेटिव्ह आहे विचारणं, त्याच्यात सुधारणा करणं आणि असं सूत्र तयार करणं. ओके. तर हे आपण चांगल्या आरोग्याबद्दलचा आठवड्यामध्ये बघितलं. तुम्हाला काय अभ्यास आहे घरचा अभ्यास? धडा वाचायचा, धडा 14वा चांगल्या आरोग्य निर्मितीचा उद्या. ठीक आहे. सगळ्यांनी वाचायचा. हा आपला घरचा अभ्यास आहे. आणि पुढचं जे आहे, की योग्य कृतीसाठी मार्गदर्शन प्राप्त करणे. हे आपण 7व्या दिवशी म्हणजे शेवटचा आठवडा म्हणजेच 15वा आठवडा हा होता. ह्याच्यानंतर आपला दुसरा विभाग संपला. 16व्या आठवड्याचा आपण हे करतोय ना आता रिव्ह्यू करतोय. तर 15वा शेवटचा जो आठवडा होता तो हा होता. की योग्य कृतीसाठी मार्गदर्शन मिळवणं म्हणजे काय? अशी कुठली पण तुम्हाला आत्ता तुमचं रखडलेलं काम आहे, तुम्हाला कन्फ्युजन आहे काय करावं? त्या प्रत्येक गोष्टीसाठी डोळे मिटता आणि मला सांगा, की मी काय करू? एवढंच तुम्ही ह्या धड्यामध्ये आपण केलेलं आहे, 15व्या धड्यामध्ये. आणि मग ते जे काही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, जो विचार प्रकट होईल, की तू हे कर, तू ते कर. ह्या पद्धतीने आपण सूत्र बनवलेली आहेत. तर पुन्हा एकदा ते वाटलं तर व्हिडिओ पण ऐका, जर वेळ मिळाला तर. नसेल तर किमान धडा वाचा, तुम्हाला सगळं आठवेल पटपट. मला खात्री आहे पूर्ण. कारण आपण धडा खूप व्यवस्थित एक वाक्य एक्सप्लेन केलेली. तर आपण ह्याची प्रार्थना वाचू आणि मग थांबू. आज सकाळी आणि संध्याकाळी या संपूर्ण अभ्यासक्रमातून तुम्हाला जे काही मिळालंय त्याबद्दल ईश्वराचे मनःपूर्वक आभार माना. ही प्रार्थना प्रत्यक्षात तुमच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाल्याबद्दलची कृतज्ञता आहे. या कृतज्ञतेमध्ये तुमच्यात वाढलेले प्रेम, सुधारलेले आरोग्य, यशस्वी कृती, वाढलेली समृद्धी, आत्मनिर्भरतेची भावना, अंतःकरणातील शांती, आनंदी दृष्टिकोन आणि जगातील भ्रम ओळखण्याची जागरूकता या सगळ्या पैलूंचा समावेश आहे. म्हणजेच शेवटच्या या 7व्या दिवसाच्या प्रार्थनेमध्ये आपण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या आठवड्यांची कृतज्ञता व्यक्त करतोय, की या संपूर्ण अभ्यासामध्ये जे काही तुम्हाला मिळालं, त्यासाठी तुम्ही आभार माना आत्तापर्यंत. त्याच्यामध्ये काय-काय मिळालं आपल्याला? की खऱ्या स्वरूपाची ओळख मिळाली पहिली तर. दुसऱ्या आठवड्यामध्ये जिथं आपण उच्चस्व, कोण आहे, आपण कोण आहोत, हे सगळं आपण बघ या कृतज्ञतेमध्ये तुमच्यात वाढलेले प्रेम म्हणजे ह्या आभार जेव्हा मानतो, तेव्हा हे सगळे पैलू आपल्याला दिसतील. की माझ्यामध्ये प्रेमाची, प्रकाशाची भावना वाढली. मला आता नुसतं हृदयातून प्रेम, 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 प्रकाश, 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 प्रकाश. हे सगळं करून आता असं झालंय, की मला खरोखर आता काही लोकांना माफ करायला ज्यांना जड जात होतं, त्यांना आता मी सहजपणे माफ करू शकते. घरातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल एक सौम्यता आली, की सुरुवातीला आपण कशी दारं आपटायचो किंवा कपाटाला काही असं हे झालं किंवा असं हे झालं कुठल्या गोष्टीला, तर आता प्रत्येक गोष्ट हातात घेतल्यावर आपल्या लक्षात येतं, की हे सुद्धा ईश्वरानेच बनवलंय. ती छोटी-छोटी निर्जीव वस्तू असेल, सजीव काही असेल, त्या प्रत्येकाबद्दल प्रेम जाणवतं आता आपल्याला. होतंय असं सगळ्यांना? हेच आहे युनिफिकेशन म्हणजे काय? एकत्व म्हणजे काय? की मला निर्जीव आणि सजीव सगळ्यांबद्दल प्रेम जाणवायला लागलं. ह्या भावना माझ्या वाढल्यात. आणि हे कशामुळं? की कृतज्ञता, की मला आता प्रत्येकाबद्दल एक आभार, की थँक हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये बाबाजींच्या वाक्याप्रमाणे, की सगळं काही तुमच्या आनंदासाठी आणि उपभोगासाठी आहे. त्याचे आभार माना. आणि ती आभार मानण्याची प्रवृत्ती माझी वाढली आणि त्यामुळं काय झालं प्रत्येकाबद्दल मला प्रेम वाटायला लागलं. त्यामुळे. म्हणून असं आपल्या सततच्या आभार मानण्याचे खूप परिणाम आहेत. सुधारलेलं आरोग्य हे सुद्धा आपल्याला जाणवतंय, की आता मी सतत आरोग्य
कृतज्ञतेच्या, प्रेमाच्या भावनेमध्ये असल्यामुळं काय झालंय, माझे व्हायब्रेशन्स पण वाढलेत. माझी ऊर्जा पण वाढली. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मला जो त्रास व्हायचा शरीराचा, कारण मी आता काय करते, आपल्याला बहुतेक करून त्रास कशामुळे होतात? कुणाच्या बद्दल तरी राग धरल्यामुळं, सतत नाराजी किंवा दुःखात एकटेपणाची भावना, मला कोणी विचारत नाही, मी एकटी आहे. ह्या सगळ्या भावनांमुळं. पण जेव्हा मीच प्रेम प्रकाश पाठवते, मी समजून घेते की मीच प्रेम आहे, मीच प्रकाश आहे. त्यावेळेस ती जी भावना आहे, जी मला एकटं पाडतीये, जे विचार आहेत, जे मला म्हणतायत की तुझ्यावर कुणी नाही प्रेम करत. तू एकटी आहेस तुझ्या आयुष्यामध्ये. या सगळ्या विचारांपासून मला मुक्ती आहे आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरावर होणारा परिणाम सुद्धा कमी होतोय. हे आपल्याला जाणवायला लागेल. यशस्वी कृती म्हणजे आता माझ्याकडनं कामं जी होतायत ना, स्टेप्स, ॲक्शन घेणं ज्याला आपण म्हणतो, ते सहज होतायत. मला आतूनच समजायला लागले, की माझ्या ह्या कामासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर मला जाणवते बरं झालं मी हे केलं. म्हणून असं म्हटलं गेलंय यशस्वी कृती, वाढलेली समृद्धी, आत्मनिर्भरतेची भावना, शांती, आनंदी दृष्टिकोन आणि जगातील भ्रम ओळखण्याची जागरूकता. म्हणजे आता आपण जरी प्रेमाने, प्रकाशाने भरलेलो आहोत, तरी पण आपल्याला हे समजते, की कोण मला फसवतंय, कोण माझ्या अ, हिताचं नाहीये किंवा माझ्या हितासाठी काय चांगलं नाहीये, कोण चांगलं नाहीये. अशा व्यक्तींची ओळख होणं, अशा गोष्टींची ओळख होणं, हे सगळं आता आपल्याला म्हणजे आपण खऱ्या अर्थाने स्मार्टनेस आपल्यामध्ये एक जागरूकता निर्माण झाली समजतं आपल्याला बरोबर. हे सगळं भ्रमचा अजून एक अर्थ आहे. फक्त केवळ लोकं किंवा असं नाही. भ्रम म्हणजे मला समजतंय, की कुणीतरी मला त्रास देतंय. हा माझा भ्रम आहे. 6वा धडा किंवा काही त्या गोष्टींना मी खरोखर ही रिॲलिटी समजून बसते. खरं तर ती माया आहे. तो भ्रम आहे. पण मी त्याला समोर जे सुरू आहे, भांडण-तंटे, माझा कुणीतरी अपमान करणं, हा भ्रम आहे. ही कल्पना आहे, ही माया आहे. मी त्याला खूप सिरियसली घेते आणि त्याच्यावर विचार करून खूप दिवस रडत बसते, की हे असं झालं, तसं झालं, माझ्याबरोबर असं झालं. पण खरं तर बाबाजी ह्याला भ्रम म्हणतात, की असं होऊच शकत नाही, की कुणी तुम्हाला परिपूर्णता तुमची बंद करेल, थांबवेल, बाधित करेल, असं होऊच शकत नाही. मी जर माझ्या मनात आणलं तरच होऊ शकतं, की येस ह्या माणसाने मला त्रास दिला, या माणसाने मला कमी लेखलं. हे कमी लेखणं जे आहे याला बाबाजी भ्रम म्हणतात, की कुणीही तुम्हाला कमी लेखूच शकत नाही. कारण तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत आहात. हे सत्य आहे. त्यामुळे त्या गोष्टीला विचार करून मी जर त्रास करून घेत असेल, तर तो माझा भ्रम आहे. त्यामुळे इथं भ्रम ओळखण्याची जागरूकता, की कुठल्या अशा बाहेरच्या गोष्टींनी मला क्षणिक सुख मिळतं. पैशाने मला क्षणिक सुख मिळतं. मिळतं, नक्कीच मिळतं. पण क्षणिक, थोड्या वेळापुरतं. मला कायमचं अंतरंगातलं जर सुख पाहिजे, आनंद पाहिजे, आनंदाचे डोही म्हणतो ना आपण, तर तो आनंदाचा डोह कायमचा माझ्या आतमध्ये मला फील करायचा आहे. तर मला या भ्रमात जगता कामा नये. मी माझ्या आतमध्ये हृदयात माझ्या ईश्वराशीच जोडली गेली पाहिजे. मी त्याचाच अनुभव घेतला पाहिजे. माझे श्वासच मला फील झाले पाहिजेत दिवसभर. तरच मला जाणवेल, माझ्या हृदयात मी असली पाहिजे. तर मला जाणवेल, की ह्या गोष्टींपासून जो आनंद मिळायचा मला पूर्वी, तो आताही मिळतो. पण तो संपल्यानंतर सुद्धा मी खुश आहे. तो नाहीये तरी सुद्धा मी आनंदात आहे. मी 4 दिवस ट्रिपला जाऊन आले तरी सुद्धा मी आनंद आहे आता घरी आल्यावर पण. मी प्रत्येक क्षणाला आनंदात आहे. ही माणसं माझ्या आयुष्यात असो नसो मी आनंदातच आहे. मला मान-सन्मान मिळो किंवा काही असू दे. मी प्रत्येक क्षणाला परिपूर्ण आहे, आनंदी आहे, सुखात आहे, समाधानात आहे. कारण ते ईश्वराचे गुण आहेत आणि ते प्रत्येक क्षणाला माझे आहेत. त्यामुळे मी आता कुठल्याही भ्रमात जगत नाहीये. म्हणून इथं म्हणलंय, की जगातील भ्रम ओळखण्याची जागरूकता. आपण खरे-खुरे जागे झालोय. त्यासाठी असं म्हणलंय, की हे सगळं काही आहे ना, हे आपल्यात वाढलंय आणि ह्यासाठी आपण सतत आत्ताही आभार माना. या सगळ्या गोष्टींचं मी आता समजून घेते ही सत्य. माझ्याच विचारांनी मी निर्माण करते हे सगळ्यात मोठं सत्य आपल्याला समजलंय. ज्या गोष्टींना, लोकांना, परिस्थितीला आपण दोष देत होतो, ते सगळं भ्रम आहे. तो बंद झालाय. तो थांबलाय आता.
आज तुमच्या सगळ्या निर्मिती सूत्रांचा पुन्हा एकदा आढावा घ्या. काही नवीन सूत्रे जोडण्याची गरज आहे का बघा. काही नको ती सूत्रे काढून टाकावी वाटतात का? काही सूत्रे एकत्र करता येतील का? आणि काहींमध्ये सुधारणा आवश्यक आहे का? अर्थातच ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणारी आध्यात्मिक साधना आहे. आज या प्रवासाचा अनुभव घ्या आणि केवळ 16 आठवड्यात झालेल्या तुमच्या अंतर्मुख प्रगतीबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे आज तुम्ही पुन्हा एकदा बघा, की 9व्या आठवड्यापासून इच्छा निर्माण करणं, चांगलं आरोग्य, प्रेमाचा प्रवाह, योग्य कृती घेणं, ह्या सगळ्यांसाठी काही नवीन आपल्याला आता ॲड करायचंय का? एवढ्या आठवड्यांमध्ये 9व्या आठवड्यापासून आत्तापर्यंत 6 आठवडे झाले. बदल होऊ शकतात, इच्छा बदलू शकतात. एखादी इच्छा पूर्ण झाली असेल किंवा तुम्हाला अजून काही समजलं असेल, तुम्हाला काही नवीन अजून आतून फील होत असेल, त्याच्यामध्ये ॲड करा, बाजूला काढा, दोन्ही सूत्र एकत्र करा. असं काही तुम्हाला आता त्याच्यात ॲडिशन, मॉडिफिकेशन थोडंसं बदलणं गरजेचं आहे का? आवश्यक वाटतं का? तर हे करा. कारण इथं काय दिलंय, की ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणारी आध्यात्मिक साधना आहे. आज माझं शरीराचं आरोग्य एकदम छान आहे. 4-5 दिवसांनी मला काहीतरी त्रास झाला. तर मला त्याप्रमाणे सूत्र बनवावं लागेल. करेक्ट आहे. मला असं वाटलं, "अरे, मला ना काहीतरी होतंय, मान दुखती, हे होतंय, ते होतंय." तर मला त्याप्रमाणे सूत्र बनवावं लागेल, की असा कुठला विचार आहे उच्चस्व सांगा, की मला माझी मान का दुखती? मग तो तुम्हाला काहीतरी विचार देईल. मग तुम्ही काय करायचं, त्या विचाराला सकारात्मक करायचं आणि मग सूत्र बनवायचं, की ईश्वर आणि मी दावा करतो, हे करतो. त्याप्रमाणे तुम्ही सूत्र बनवायचं. म्हणजेच आपल्या नवीन-नवीन विचारांमध्ये थोडेफार असे बदल झाले, की आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतात. मग त्यावेळी तुम्ही तो विचार सुधारायचा, नवीन सूत्र बनवायचं. ही रोजची क्रिया आहे ना. तुम्हाला असं वाटलं, मला आज इंटरव्ह्यूसाठी जायचंय. 2 इंटरव्ह्यूज आलेले आहेत. त्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन घ्या. कारण ही रोजची प्रक्रिया. आपल्या आयुष्यात रोज काहीतरी घडतं. त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ही निरंतर सुरू राहणारी क्रिया आहे. थांबणारी नाही, की आज मी बनवलं, आता मला पुढचे 1-2 वर्ष काही विचार करायची गरज नाही. असं होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या रोजच्या क्रियेनुसार तुम्ही नवीन सूत्र बनवा. नवीन-नवीन अनुभव घ्या. म्हणून असं दिलंय, की तुम्ही फक्त बघा. आज ह्या प्रवासाचा अनुभव घ्या. म्हणजेच आता तुम्ही जेव्हा नवीन-नवीन सूत्र बनवाल, तेव्हा अनुभव घ्या, की कसं होतं, कशी सूत्र बनवायचे, माझ्या वेळेनुसार मी कुठल्या धड्याचा वापर करू, योग्य कृती मागायची, की मी काय करू, मला पुढे कसं जावं कळत नाहीये, काय स्टेप घेऊ. त्यावेळेस योग्य कृतीचा धडा तुम्ही बघायचा आणि केवळ 16 आठवड्यामध्ये तुमची जी काही प्रगती झालीये, त्याबद्दल सगळ्यात आधी कृतज्ञता व्यक्त करा, की मी इथपर्यंत पोहोचलो. मी इथपर्यंत आलो. ही जी आपली लाईन आहे ना, जी आपण जिंकलोय अर्ध. त्यासाठी पहिल्यांदा आभार माना, असं दिलेलं आहे. तर खरोखर हे फार गरजेचं आहे, की जिथपर्यंत आपण मागे वळून बघतो स्वतःला, की मी ती, जे माझं स्वरूप होतं 3 महिन्यांपूर्वीचं किंवा जेव्हा तुम्ही जॉइन झालात. तिथून आजपर्यंत तुमच्या स्वरूपामध्ये, व्हर्जनमध्ये काय बदल झालाय? त्या छोट्या-छोट्या गोष्टींना सुद्धा तुम्ही नोटीस केलं पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजेत, की झाला बदल. स्वतःचे आभार मानले पाहिजेत. येस, मी केला बदल. मी केला बदल. मी म्हणा चालेल, हरकत नाहीये. स्वतःला क्रेडिट द्या. कारण आपण मान्य आहे मला आपण ईश्वर केला असं म्हणतो. पण काही गोष्टींमध्ये स्वतःलाही म्हणलं पाहिजे, की मी केलं. मी प्रयत्न केला. मी प्रयत्न केला. हे म्हणा. तर ह्या गोष्टींमध्ये मी वापरला तर जसं बाबाजी म्हणतात ना, की सुखाची आणि दुःखाची दोन्हीची जबाबदारी तुम्ही घ्यायला शिका. तर ते आपण घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण आज आपलं विभाग 2 संपलेला आहे. जिथं आपण 7 ही आठवड्यांचं जे अ, रिव्हिजन आहे, उजळणी ती केली. तुमचा घरचा अभ्यास हा आहे, की आठवडा 14 चांगलं आरोग्य निर्माण करणं. त्याचं धडा वाचन करायचं सगळ्यांनी उद्या, ठीक आहे. आणि 15वा आठवडा योग्य कृतीसाठी मार्गदर्शन मिळवणे, याचा धडा वाचन. तर घरचा अभ्यास, होमवर्क सगळ्यांना हाच आहे, की 14 आणि 15वा धडा उद्या सगळ्यांनी वाचून काढा. ह्या दोन्ही प्रार्थना ह्याच्यामध्ये तर अशी प्रार्थना म्हणून नाहीये. यामध्ये आपल्याला काय करायचंय, केवळ जे काही मिळालं मला आत्तापर्यंत, त्याच्यासाठी परमात्म्याला डोळे मिटून हृदयातून आभार माना, की थँक यू. मला इतकं छान तू ज्ञान दिलंय उच्च स्व, बाबाजी, पितामह.
तुमच्या सगळ्यांचे खूप हृदयातून आभार आहेत, की तुम्ही आम्हाला इथं आणलं आणि हे सगळं दिलं. यासाठी केवळ आणि केवळ कृतज्ञता बस. हृदयातून एक शुद्ध भाव तोच अपेक्षित आहे, की नुसतं 2 शब्द म्हणले थँक तरी बास आहे. इतकं म्हणलं तरी खूप बास आहे. फक्त भाव पाहिजे तितका. बाकी बाकी शब्द आपण नाही वापरले तरी चालेल. पण भावना आतमध्ये हृदयातनं येऊ दे आणि आम्हाला ही जी खरं स्वरूप आहे आमचं, आम्ही कोण आहोत? ज्या भ्रमामध्ये आम्ही जगलोत आणि त्यातून तुम्ही आता आम्हाला बाहेर काढलत. मी खूप गोष्टी दाखवल्या बाबाजी आम्हाला. आपला ईश्वर, आपला उच्च स्व आपल्याला दाखवतोय. बाबाजींनी तर ठेवलाच आहे मार्ग. पण जर तुमच्या उच्च स्वनी हा मार्ग दाखवला नसता, तर कदाचित तुम्ही इथपर्यंत पोहोचला नसता. कारण तो तुम्हाला घेऊन येतो इथं, की चल काहीतरी दुःख आणली, त्या दुःखाच्या मार्गाने आपण हातपाय मारतो. कटंगळ्या खात-खात आपण इथपर्यंत पोहोचतो. त्यामुळे उच्च स्वचे आभार आहेत, ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवलाय. त्या सगळ्यांचे आभार माना. तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक दुश्मनचे आभार माना पहिले, शत्रूचे. कारण ते शत्रूच आहेत, आपले दुश्मनच आहेत, ज्यामुळं आपण दुःख अनुभवलं आणि इथं आलो. त्यांना कधीच विसरायचं नाही. कधीच विसरायचं नाही. एक वेळ आपल्या मित्रांना हितं म्हणजे म्हणतो ना, जे आपल्यावर प्रेम करतात त्यांना विसरा. पण आपल्या शत्रूंना कधी नाही विसरायचं. कारण शत्रू आपल्याला जे शत्रू वाटतात ते. खरं तर ते शत्रू नसतात. पण तेच आपल्याला इथपर्यंत घेऊन येतात. अशी सगळी लोकं, आपल्यावर प्रेम करणारी लोकं सुद्धा स्वतःला सुद्धा स्वतःला सुद्धा ह्यामध्ये धन्यवाद द्यायचे. माझा आत्मा, आत्मनिर्भरता म्हणजेच काय? माझ्या स्वतःला पण मी खूप प्रेम देते. आपलं घर, वास्तू जे तुम्हाला प्रेमाची नुसती कृतज्ञता व्यक्त करा. या आठवड्यामध्ये म्हणजे इथं जे सांगितलं आपल्याला, की इथं आपल्याला तेवढंच करायचंय. पैसा, पैशाला खूप खूप प्रेम द्या. प्रत्येक येणाऱ्या एक-एक रुपयासाठी सुद्धा आपण आभारी असलं पाहिजे आणि मी खूप ओपन करते स्वतःला. येऊ देत जितकं यायचं माझ्याकडे येऊ दे. आय एम ओपन, आय एम रेडी टू रिसीव्ह असं म्हणलं पाहिजे. त्याच्यात काहीही लाज बाळगायची गरज नाही, कमीपणाची गरज नाही. मला नको, मी अध्यात्मात आहे, ध्यानात आहे. अजिबात नाही. हे सगळे लिमिटिंग थॉट्स आहेत आपले. हे सगळे चौकटीत बसवणारे विचार आहेत. जर पैसा इथं मला जगायला लागतो, ज्या अर्थी तो बनवला गेलाय, ईश्वराकडीच बनवलाय पैशाला. त्या अर्थी तो गरजेचा आहे कमावणं. त्याच्यामध्ये काही चूक नाहीये. त्या अर्थी तो आपला उपभोग घेण्यासाठी निर्माण केलाय. जसं बाकीच्या वस्तूंचा उपभोग घेतो, कपडे असतील, ज्वेलरी असेल, त्याचप्रमाणे पैशासाठी पण तितकेच ओपन राहा. त्याचा पण उपभोग घेण्यासाठीच आपल्याला त्याला बनवलं गेलंय आपल्यासाठी. त्यामुळं तो जेव्हा येतो तेव्हा सुद्धा खूप आनंदाने, आभाराने त्याचं स्वागत करा आणि जातो तेव्हा सुद्धा तितक्याच ओपनली. स्वतःला खर्च करताना तर बिलकुल काळजी करायची गरज नाही. स्वतःवर तर एकदम आनंदाने खर्च करा. की जाऊ देत पैसे. पण मी आज ह्याचा आनंद घेणार आहे. आणि ते आनंद देताना हातातून पैसे बाहेर देताना खूप आनंदाने द्या. पण तसंच आपली नाती, आरोग्य, आपल्या आयुष्यातले सगळे पैलू या सगळ्यांबद्दल आभार व्यक्त करा. हे सगळं माझ्या आयुष्यात इतकं सुंदर चालू आहे. काही गोष्टी सुरळीत नसतील पण आभार व्यक्त करा. थँक म्हणा त्यांना. कारण आपण जेव्हा आभार व्यक्त करतो तेव्हा त्या सुरळीत होतात. हे अनुभव आहेत. होतात. आत्ता नसतील तरी तुम्ही त्याला आभार माना. तुम्ही त्याला आभाराची ऊर्जा द्या. मध्ये एक मास्टर आहेत. पी-एम-सी महाराष्ट्रावरून त्यांनी मला फोन केला. तिथं सरांकडनं नंबर घेऊन. अ, खूप एका छोट्या गावातनं त्यांनी फोन केला मला. त्यांच्याच त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना एक व्यक्ती फोन करून खूप वाईट बोलते, खूप त्रास देते. त्यामुळे खूप खूप त्रासलेल्या आहेत त्या. आणि त्या म्हणल्या, "मी त्यांना रोज प्रेमप्रकाश पाठवते ताई आणि मी आत्ताच दुसऱ्या धडाच डायरेक्ट सुरू केला, पहिला केला नाहीये. तर मला ते पण सांगा आणि मी प्रेमप्रकाश पाठवते त्या माणसाला. तो माणूस आम्हाला फोन करून उगाच शिव्या देतो. खूप त्रास होतोय आम्हाला त्याचा. आम्ही काहीच बोलत नाही. आम्ही शांत असतो, पण त्रास होतो, जे की साहजिक आहे. आता अशा माणसांना डील कसं करायचं आपण? बाबाजी तर म्हणतात, की तुमच्याच विचारांनी तुम्ही प्रकट केलीये. तुम्ही विचार केला गरिबीचा, फसवणूक होण्याचा, की कोणीतरी माणूस तुमच्या आयुष्यात येतो आणि तो अनुभव देतो, असं बाबाजी म्हणतात. म्हणजे ह्याचा अर्थ हा माणूस ह्यांना फोन करून शिव्या देतो, तर ह्यांनीच त्यांच्या विचारांनी त्याला बोलवलंय. मग आता काय करायचं? पहिली तर गोष्ट विचारायचं आपल्या हृदयात जाऊन, की असा कुठला विचार आहे, की ज्यामुळे हे मला अनुभव आला? हा व्यक्ती आमच्याशी असं वागतोय, ह्याच्यामागे आमचा कुठला विचार आहे खोलवर? हे विचारा. दुसरी गोष्ट,
त्या माणसाला डोळ्यापुढे आणायचं आणि म्हणायचं, की मीच तुला हे करायला सांगितलंय आणि माझ्या अनुमतीशिवाय तू मला त्रास देऊ शकत नाही, दुखवू शकत नाही, हे सत्य मला समजलं आणि तू तेच करतोय जे मी सांगितलंय, हे म्हणायचं आणि म्हणून मी तुला क्षमा करते आणि प्रेम पाठवते. हे तुम्ही त्या माणसाला तोपर्यंत म्हणा, जोपर्यंत त्याचा त्रास कमी होत नाही. कारण प्रेम ही शक्ती आहे, हा शब्द नाहीये. आणि त्याला इतकं प्रेम पाठवा हृदयातनं, की त्या माणसामध्ये बदल झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. कारण तीच एक शक्ती अशी आहे, की त्याच्याकडून येणारी जी निगेटिव्हिटी आहे ना, ती पूर्ण थांबवेल. आणि त्यासाठी मी 2 महिने झाले पाठवतेय, 3 महिने झाले पाठवतेय, हे म्हणायचं नाही. तुम्ही पाठवत राहा, त्याचा तुम्हाला अनुभव येणार. कारण जे काही तुमचं पारडं आहे ना, ते तोपर्यंत बॅलन्सला येईपर्यंत तुम्हाला ही क्रिया करावी लागणार. तर हेच मी आपल्यापैकी पण जर कुणाला याची गरज असेल, त्यांच्यासाठी पण सांगते, की 6वा धडा सत्यासहित क्षमा करणे. जर तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल, ज्यांचा त्रास होतोय तुम्हाला खूप, तर तुम्ही 6वा धडा एकदा वाचा. जरी तुमचे आधीचे धडे नसतील झाले, तरी सुद्धा तुम्ही वाचा. जर खरोखर तुमच्या आयुष्यात इतका त्रास आहे, तर काय होतं बाबाजींनी सांगितले पुढचे धडे वाचू नका. मग मी असं का सांगते? ह्याचं पण कारण आहे. ठीक आहे बाबाजींनी सांगितले, की वाचू नका. पण त्या होणाऱ्या त्रासामुळं जर हे मास्टर किंवा ही व्यक्ती युनिफेडचा अभ्यासक्रम करूच शकत नाहीये, बरोबर आहे? त्याचं पुढे जाऊच शकत नाहीये तो. तर मग न करण्यापेक्षा 6वा धडा एकदा जस्ट वाचून घेतला, की काय आहे बाबा नेमकं माझ्याच विचाराने मी कसं बनवलंय. ही जरी आयडिया थोडी आली ना, तर आपण ती प्रार्थना जी म्हणतो, ती हृदयातनं येते. आणि मग कदाचित असं होईल, की तुम्हाला त्याच्यात फरक जाणवल्याने तुम्ही युनिफाईडवर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन किंवा साधनेवर, ध्यानावर कॉन्सन्ट्रेशन करू शकाल. आज अशा गोष्टींमुळे लोकं ध्यान पण करू शकत नाहीत. घरात इतका गोंधळ असतो तर बऱ्याच वेळेला. म्हणून मी हे सांगते, की ज्यांना असं वाटतं ना, त्यांनी 6वा धडा वाचा. 7वा धडा पण वाचा. थोडंसं पुढचं वाचून ठेवा हे 2 धडे आणि मग तुम्ही नुसती प्रार्थना सुरू करा. हळू तुम्हाला जाणवेल, की माझा त्रास कमी झालाय आणि मी आता ध्यान, साधना वगैरे सगळं नीट करू शकते. किमान ते सुरू करण्यासाठी तरी हे वाचा. ठीक आहे. तर मी आज काही ध्यान घेतलेलं नाहीये, पण सगळ्यांनी अभ्यास विसरायचा नाही. 14 आणि 15 धडा दोन्ही वाचायचे. धडा वाचन करायचं व्यवस्थित आणि ही जी प्रार्थना आहे खास करून आपल्या क्षमा करण्याची, सत्यासहित क्षमा करण्याची, ती प्रार्थना सुरू ठेवा. ज्यांना असं वाटतं, की मला असं कोणीतरी आहे माझ्या आयुष्यात त्यांच्यासाठी. तर जरूर हे सुरू ठेवा. प्रेम प्रकाश पाठवणं सुरू करा. ठेवा. कारण त्यामुळेच आपल्याला जाणवेल, की खूप एनर्जीमध्ये बदल जाणवतोय माझ्या. समोरच्यासाठी नाहीये, हे आपल्यासाठीच आहे. हे मी अनेकदा सांगितलंय. साक्षीताई मी आत्ता बघितला तुमचा मेसेज. वाचन मी करू का? तर जरूर आपण नवा धडा सुरू करतोय विभाग 3 ज्यामध्ये आपण अ, मला असं वाटतं 1 मिनिट मी स्क्रीन शेअर करते. त्यावेळेस तुम्ही वाचा नक्की. मला फक्त आठवण करा, की मला वाचायचंय म्हणून. तर आपण आज इथं हे संपवलंय ना. तर विभाग 3रा जो आपला उद्यापासून सुरुवात होतोय नवीन, त्या विभागाचं नाव आहे मार्गदर्शनाच्या साधनांचा विस्तार करणे. म्हणजे आता आपल्याला साधनं मिळाली. कुठली साधनं आहेत? हीच साधनं, की हृदयात जाणं, त्याला विचारणं, ही सगळं मार्गदर्शन घेतो ना आपण. आता ही साधनं आपल्याला मिळाली. आता त्यांचा एक्सपांड करायचंय आपल्याला. आणि इतका सुंदर विभाग आहे हा 3रा. शेवटचे 7 धडे आहेत. खूप इंटरेस्टिंग विभाग आहे. आपल्याला खूप गोष्टी खूप छान समजतील. त्यातला पहिला धडा आहे 17वा आठवड्यातला, प्रिय व्यक्तींच्या आभा मंडळाचे शुद्धीकरण, जो आपण उद्यापासून सुरुवात करू. की आपल्या सगळ्या जवळच्या लोकांची ऑरा, आभा कशी स्वच्छ करायची हे आपण उद्यापासून बघणार आहोत. तर मला सांगा जर थोडी गडबड वाटत असेल, खूप लवकर वाटत असेल तुम्हाला, तर तेही सांगा, कळवा. आपण 2-3 दिवस गॅप घेऊ आणि मग नंतर सुरू करू. पण मला असं वाटतं, की आपण जी उजळणी घेतली ना 7 दिवसांची, कारण मला एक मास्टरनी काल सांगितलं, की आता बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आधीपेक्षा किंवा थोडंसं म्हणजे आराम वाटतोय आता म्हणजे करत असताना. कारण आपण जे केलेलं आहे ना हे उजळणी, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या पुन्हा. आहे ना? सूत्र कशी बनवायची वगैरे. तर त्या म्हणत होत्या, की नाही तुम्ही सुरू करा पुढचा आठवडा, पुढचा विभाग. असं त्यांचं म्हणणं आलं. अजून एका मास्टरनी पण तेच सांगितलं. पण तरीही तुम्हाला असं वाटत असेल कुणाला,
की थोडं हे करू, तर मला सांगा. कुठलाही संकोच न बाळगता, कारण हे आपल्यासाठीच आहे. आपण 1-2 दिवसाचा तरी गॅप घेऊ शकतो आरामात. ठीक आहे. तर गडबड नाहीये आपल्याला. तर आपण नवीन धडा सुरू करण्यापूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे, की 14 आणि 15 दोन्ही धडे आरामात वाचा. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. उद्या सकाळचं सत्र समृद्धीताई घेतील, पहाटेचं सत्र. आणि अजून एक सगळ्यांना सांगायचंय, की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या ऋषिकेशच्या महाकुंभ ध्यान महाकुंभाबद्दल अनाउन्समेंट झालेली आहे ऑलरेडी. पुण्यातनं जे कोणी जाणार असतील त्यांनी ग्रुपवर कळवा. ध्यान आणि रेकीचा जो ग्रुप आहे ना, त्यावर कळवा. आपण एक त्यांचा सगळ्यांचा ग्रुप बनवू आणि मग सोबत सगळ्यांना ज्यांना जायचंय एकत्र, ते जाऊ शकतात. पुण्यातून जाणारी लोकं काही जण आहेत, ज्यांना सोबत पाहिजे. तर तुमच्यापैकी कोण-कोण जाणार आहेत? मला साक्षीताईंचं माहिती त्यांनी मला सांगितलं त्या दिवशी, की आम्ही तिघी-चौघी आहेत, ज्या पुण्यातनं जाणार आहेत. अजून कोणी आहेत, जे ऋषिकेशला ऑक्टोबरमध्ये शरद पौर्णिमेला जाणार आहेत? जे दरवर्षी ध्यान कुंभ होतं त्याबद्दल बोलतीये. त्याची पोस्ट आहे ती टाकेनच ग्रुपवर. पण तुमच्यापैकी ज्यांना माहिती आहे, ज्यांनी रजिस्टर केलंय आणि जाणार आहेत त्यांनी कृपया सांगा. मग मी पण ह्यावर्षी जाण्याचा विचार करते. माझं मागचं वर्ष झालं नाही. पण यावर्षी आहे माझ्या डोक्यामध्ये, की किमान 2 दिवस तरी आपण जावं. तर पण मी एवढंच आहे, की मी फ्लाइटनी जाईन यावेळेस. कारण रेल्वेचं जे मागच्याच्या मागच्या वर्षीचा प्रवास झाला, मला तेवढा वेळ देणं यावेळेस शक्य नाही असं वाटतंय. त्यामुळे मला लवकर बुकिंग करायची तर तुमच्यापैकी जर कोणी असतील त्यावेळेस येणारे सगळेजण ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहेत त्यांनी सांगा जरूर. आपण एक ग्रुप बनवू. सगळ्यांना सोबत पण होईल आणि तर आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रामध्ये. शुभरात्री सगळ्यांना.